सो आज मी थोडा लेट व्लॉग चालू करते बिकॉज आज आपल्याला बाहेर जायचं आहे आणि हा प्लॅन जो आहे तो इन्स्टंट जस्ट आत्ताच बनलेला आहे. मी होतीये थोडी रेडी, मी रेडी होऊन तुम्हाला भेटते. A few moments later. सो फायनली मी झालेली आहे रेडी आणि हा आहे माझा आजचा कम्प्लीट लुक. मी आतापर्यंत कुठलीही हेअरस्टाईल केली नाही बिकॉज माझे केस जे आहे ते थोडे ओले आहे. मी आताच हेअर वॉश करून आलेली आहे. सो मी थोड्या वेळात केस बांधून घेईन. मध्ये थोडा म्युझिक येत असेल बिकॉज माझी आजी आहे सोबत, माझी थोडी काम करते. आता तिने भाकरी वगैरे. आजचा आमचा कुठलाही सध्या असा प्लॅन बनलेला नाही आहे की आम्हाला कुठे जायचं आहे. बट हे कन्फर्म आहे की आधी आम्हाला फोटोशूट करायचं आहे बिकॉज माझा बोर्डचा फॉर्म वगैरे भरायचा आहे मला. आणि विशू पण आजचा यायचा आहे, तो थोड्या वेळात येईल. तो आता ट्युशनला गेला आहे. की आपल्याला निघायचं होतं आतापर्यंत, बट पाऊस सुरू झालेला आहे आणि मी आता जस्ट घरी पोहोचलेली आहे. ठीक आहे, आपल्याला कपडे ठेवायचे आता त्याआधी आतमध्ये, नाही तर पाऊस मारेल मला. आपली दुसरी हिरोईन पण रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता तिचं लुक. फायनली आता विश्व आलेला आहे, आपण रेडी झालेलो आहे. आणखी चला मग आपण निघू पट्ट थोड्या वेळात. विश्व आता आपल्याला जायचं आहे, आर यू रेडी? तर फायनली मी रेडी झालेली आहे आणि आपली गाडी काढायची आहे. आता गाडी काढत आहे. यार पाऊस आभाळ पण आहे आणि ऊन पण चालू आहे. सो काय करावं काही पडत नाही. फायनली आपल्याला निघायचं आहे आता. मला लेट झालेला आहे. फायनली आपण निघालेलो आहे आणि माहित नाही कुठे चाललोय. तर इकडे पाऊस पण सुरू झालेला आहे. थोडं गाणे वगैरे चालू आहे गाडीमध्ये. यू कॅन इग्नोर इट. इकडे बघा माताच्या पण तयाऱ्या चालू झालेल्या आहेत. आपण बघू शकतो. आपण येऊ इकडे एक दिवस, स्पेशल ब्लॉग बनवू इकडला पण. हे पण खूप छान आहे. खूप प्लॅन चेंज झालेला आहे. विश्वला बघायचे होते दिव्या बिकॉज आपला आर्टिस्ट आहे तो, तर त्याला बघायचं होतं कसं करायचं असते. तर बघूया. तुम्ही बघू शकता इकडे चालू आहे. तर सुंदर दिव्या आहे तिथे. किती छान वाटते ना ही. अरे खूप छान आहे. सो याचा ॲड्रेस आहे गौरखेडा कुंभी रोडने आहे. हे आपल्या घरचे दोघं आर्टिस्ट त्यांना बघत आहेत कसं केलेलं आहे त्यांचं डेकोरेशन वगैरे, सो दॅट तो पण करू शकेल, त्याला आयडिया मिळतो. यार किती छान छान आहे, किती सुंदर आहेत यार. रिअली रेडी होत आहे आणि वर्क इन प्रोग्रेस आहेत. आम्ही इथे बस रॅन्डमली आम्हाला ही दिसलं. आमचं असं काही प्लॅन नव्हतं की आम्हाला इथे यायचंच आहे म्हणून, बट वॉच इट. जागेवर आलेलो आहे आणि ही पण खूप छान मूर्ती आहे. इथे पण वर्क चालू आहे. दिस यार हाऊ क्यूट, किती सुंदर ना. आमच्या प्लॅनमध्ये आला आहे थोडा चेंज. आम्ही आलो आहे बदसरला. माझं मन तर नव्हतं, बट आता मम्मी पप्पा घेऊन आले तर त्यांना पण अपसेट नाही करू शकत. तर चला, माझं तर मन होतं वाघडोला जायचं बिकॉज आधी तर बाबांनी वाघडोच म्हटलं होतं. बट आता थोडं 3:30 वाजून आलेले आहे. आम्हाला 3:30 वाजले यायला. आणखी मग बाबा पण म्हणे एवढ्या वेळमध्ये आपल्याला वाघडोला जाणं होणार नाही. निघालो मग आम्ही इकडे चाललो.
मला इंटरेस्ट नाही आहे हे बघण्यात. ॲक्च्युली मी आधी पण आलेली आहे ना इकडे 5-6 वेळ, म्हणून हा इकडे व्हिडिओ शूट करत. लास्ट तो कॅमेरामध्ये यायला. बाबा आलेली नाहीत आतापर्यंत, कुठे गेले का माहिती. फायनली येऊन पोचलो. हेडेक पण होत आहे मला. थोडी ट्रॅक आहे इकडे, बट ठीक आहे, करून घेऊ. वरता आपण जाणार नाही आहे बिकॉज आता पाऊस येत आहे, पावसाचं वेदर झालेलं आहे. वरती जायला टाईम लागेल, यायला टाईम लागेल. विशूची ट्युशन आहे मेन म्हणजे, म्हणून आम्ही गेलेलो नाही. 4ला विशूची ट्युशन आहे, बट आय डोंट नो होणार की नाही होणार. वाटत तर नाही होणार म्हणून. ठीक आहे. तुम्ही वेदर बघू शकता किती छान आहे. बाबा नाही आले आतापर्यंत यार. माझ्यावर रागवले होते ॲक्च्युली, म्हणून मी निघाली. त्यांना वाईट नाही वाटलं पाहिजे म्हणून. तर आता आपण परत निघालेलो आहे. आणखी मला तर खूप बोर होत आहे. घरी फायनली. आपला मोबाईल घेतला निघून. चलता तर आता झालं आहे आपली घरी एंट्री. आणि आमच्यासोबत नेमकं काय घडलं हे आम्ही सांगणार आहे आता तुम्हाला. ही जी बाई दिसत आहे ही खूप उदास आहे आज, कारण की सर्व हिच्यावरच ब्लेम टाकत आहे. हा तोच मुलगा आहे ज्याच्यामुळे आपली ट्युशन कॅन्सल, सॉरी ट्रिप कॅन्सल झालेली आहे. तर नेमकं घडलं असं की आम्हाला वाटलं की विशूची ट्युशन आहे म्हणून. आणखी जसं की आईला वाटलं, विशूला सांगितलं असेल ट्युशनमध्ये की 4ला ट्युशन आहे त्याची. आणखी विशूला वाटलं की आईला मेसेज आला असेल की ट्युशन आहे म्हणून. मग असं खूप काही गोंधळ झाला. तर आमची ट्रिप जी आहे ती कॅन्सल झाली आणि आम्ही बझरला जाऊन रिटर्न आलो. असं होतं आजच्या आमचं डे. जाऊ दे, आता जे घडलं ते घडलं. आता आपण नेक्स्ट टाइम जाऊया नवरात्रीला आणि तेव्हा खूप छान छान ब्लॉग बनवू.